नमस्कार. आज बनवायचा आहे आपल्याला कडुलिंबापासून साबण. चल तो पुढील प्रमाणे. आधी तुळशीची पानं घ्यायची, कोरफड घ्यायची, कडुलिंबाची पण पानं घ्यायची काढून मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायची. तुळशीची पानं, नंतर कोरफड, आणि ह्यामध्ये मी बेसन पीठ, हळद आणि थोडं मध पण टाकलेलं आहे. तो मिक्सरला बारीक करून घेतलं. थोडंसं पाणी टाकून घेतलं म्हणजे बारीक व्हावं म्हणून. अशा प्रकारे ते बारीक झालेलं आहे. नंतर ना टोपाला एक फडकं सुती बांधून ते असं ते गाळून घेतलेलं आहे. त्याचा रस साईडला होईल अशा प्रकारे रस साईडला करून घेतलेला आहे. नंतर ते राहिलेलं पण ते त्यात खंगळून टाकलेलं आहे भांडं. नंतर ते व्यवस्थित साईडला ठेवायचं जोपर्यंत नितळते तोवर मी इकडं ना साबण वितळवायला ठेवते. साबण वितळवायला ठेवला. थोडंसं कढईमध्ये पाणी ओतून घेतलं, गॅस चालू केला आणि त्यावरती ना टोप ठेवला तो. आणि ना जरा चमच्यानं अधूनमधून त्या साबणाला ढवळत राहायचं म्हणजे ना त्याचं पातळ लिक्विड होईल. तोवर मी ना इकडे रस काढून घेते. आता ना इकडे माझ्या साबणाचं पाणी म्हणजे असं लिक्विड झालेलं आहे. आता त्यामध्ये ना हा रस ओतून घ्यायचा. त्याआधी ना सगळं टोपाच्या कडेचं व्यवस्थित काढून एकजीव करून घ्यायचा. त्यामध्ये रस ओतला की त्याचा कलर हळूहळू चेंज होत जातो. का तर आपण त्यात हळद टाकलेली असते, त्यामुळे जरा हळदीमुळे त्याचा कलर चेंज होतो. काय एवढं घाबरायचं नाही. नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ना वाटीमध्ये काढून घ्यायचं. इथे माझे ना 4 वाट्या भरलेले आहेत. अशा प्रकारे आपला साबण तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला यूज पण करून दाखवते कशा प्रकारे तो यूज होतो. तो खूप छान आहे स्किनसाठी. चेहऱ्यावरच्या पिंपल वगैरे सगळ्या जातात. खूप छान आहे, मस्त आहे. बनवून बघा एकदा.